बऱ्याच जणांचा असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात येतो की घरामध्ये आम्ही नवनाथांची पोथी तर ठेवली, परंतु आमच्या हातून पारायण घडत नाही. कोणता असा रस्ता आहे का की पारायणाचं फल आम्ही पोथी घरामध्ये ठेवली तरी सुद्धा आम्हाला भेटू शकेल, किंवा पारायण न करता सुद्धा आम्हाला पारायणाची प्रचिती किंवा फळ हे भेटू शकेल? तर याच्यामध्ये अध्याय क्रमांक 40 मध्ये सद्गुरू गोरखनाथ खूप सुंदर असं वाक्य याच्यामध्ये बोललेले आहे. सद्गुरू गोरखनाथ म्हणतात, अध्याय वाचावया बनेल न जासी, तरी अध्यायातील एक ओवीसी पठन करुणी नाथ नामासी कार्यकाजी करीजे. म्हणजे तुम्हाला अध्याय जरी नाही वाचायला जमला, एक ओळी जरी नाही जमली, तरी एक शब्द जरी तुम्ही वाचून तुमचं कार्य जर सुरुवात केली, म्हणजे दिवसाची सुरुवात तुम्ही अध्यायातील अगदी एका ओवीने म्हणा, ओवीतील एका शब्दाने म्हणा जरी केली तरी सुद्धा संपूर्ण दिवस नवनाथांची कृपा ही तुमच्यावरती अखंडपणे अबाधित राहते, असं साक्षात वचन सद्गुरू गोरखनाथ महाराज नवनाथ भक्तीसारच्या 40व्या अध्यायामध्ये देतात. तर तुम्ही पोथीमध्ये भलेही अध्याय नाही वाचायला जमला तर घरातील पोथीला तुम्ही नित्य नमस्कार करणे आणि पोथीतील अध्यायातील किंवा एखादी ओवी तुम्ही वाचून जाणे याच्यामध्ये सर्वस्व येत आहे. आदेश.